हिशोब आया 3.5 हाताचो देह आपल्या माणसाचो बरोबर. नेताना ते 4 जण असे ते पण शेणी लावणार असे 2 बाजूक नेताना 3.5 हाताचे त्याच्या झोपवणार काय म्हणतात तिरडीर. विषय लय घनत बाबा. त्याच्यावर झोपवल्यानी की बुवा 4 जण ते खांबवाले असतले खान मारलेले ते वायच लेवलला असले तर ठीक असे नेणार. या बाजू कशी शेण लावणार अकडे अकडची शेण अकडे पडली काही नेत अकडची शेण अकडे पडली काय करत काय हय 2 रुपयाचा नाणं ह्या बघ असं लावतले होय तुझा काय माझा काय हा लावून नेणार. ठीक आहे बघ जरा ओके ठीक आहे. बुवा बोलता बोलता बुवा बोलून गेलात की भूपरागाची वेळ चुकली बुवा बरोबर ना बुवा. की वेळेला महत्व तो आज दिसलो वेळेक महत्व बुवा तुम्ही काय दिलं असतो. पैसे चालले म्हणून टायमिंगला वेळेला महत्व आहे बुवा. कारण एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व बुवा कळेल. पैसा बाकी भारी असेल तुला. एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या त्या महिलेला जाऊन विचारा म्हणजेच तुम्हाला एका महिन्याचं महत्व कळेल. एका दिवसाचं महत्व 400-500 रुपयाच्या मजुरीला जाणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला विचारा म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल. आणि बुवा एका तासाचं महत्व एसटीची वाट बघत असलेल्या त्या वाट सरूला विचारा म्हणजे एका तासाचं महत्व बुवा कळेल. एका मिनिटाचं महत्व कामाला जाणाऱ्या ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचारा म्हणजेच एका मिनिटाचं महत्व कळेल. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या धावपटूला बुवा विचारा की एका सेकंदाचं महत्व काय म्हणजे बुवा वेळेला महत्व आहे बुवा बरोबर ना. पण आज बुवा पैसा आहे म्हणून सगळं काय हा धन्यवाद बुवा. त्यानंतर बुवाने सांगितल्यानी की म्हणता बाबल्याच्या बायको कोरोना झालो ह्या काय तर भारीच रे. म्हणजे आज पहिल्यांदा कार्यक्रम तेव्हा माझा सामान पेटी बिटी माझ्या गाडी येत होती तेव्हा वागेरीत आठवता पावसाचा चालू ताडताड होईल नुसतं पाऊस पासळा गजरच माझं झालो नाही. बुवानकडे 3,000 कवळले चांगले मेले कारमान 1000च गावले मग तसंच पाकिट घेऊन यायचा लागला. पण बाहेर इले बुवानी प्रेमान माका 500 रुपये दिल्यानी ही दोस्ती या. आणि म्हणतात लगीन केला म्हणता आय लव्ह यू बुवा असा माका सांगितलं बुवानी की आय लव्ह यू म्हणता प्रेम करून लगीन करू म्हणता पुढे काय पुढचा विचार कशा करू भयो. अरे देने वाले सब है बुआ. आता एक शेर है जलने वाले जला करो बुझाना मेरा काम नहीं जलने वाले जला करो बुझाना मेरा काम नहीं जला जला कर खाक कर दूंगा जोईल बुआ मेरा नाम नहीं. क्या बात है वार चांडाळानू असं ते बुवा. बाबल्याच्या बायको म्हणता कोरोना झालो औशीनो आई शपथ सांगते त्या कोरोनाचा आमका विषय नको. बहुतेक जणांका दाणी घातल्यान शाळा सोडल्यानंतर किती वर्ष झाली 15-20 वर्ष झाली पण कोरोनानं त्या शाळेचा दार परत दाखवल्यान. क्वारंटाईन 15-16 दिवस ठेवल्याने कोंडून. बुवा तुम्ही सांगितलं की आता कुठलं रे आज घेतो रोग HVMP ना काहीतरी तो आजार काय टिकता होय हिम्मत नाही. मालवणी माणूस कोकणी माणूस लाव 5 पाना चल जागेर. बुवा अमेरिकेकडे पैसा आहे जपानकडे टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्या भारतात कोकणी माणूस म्हणजे काय आपल्या भारत एक कोकण आणि कोकणात देवस्की आहे लाव 5 पाना तिटेर. काय हिंमत त्या कोरोनाची न्यायची जागेर नाट मोडून. पण बुवानी सुंदर प्रकारे गाणी बुवा म्हटलात काय आवाज आहे गोड. पण एक वाईट वाटलं की काही जण उगीच पिवतात. आज सत्यनारायणची महापूजा म्हटल्यानंतर हे गाणं माझ्या लोके बुवानीच म्हणावं. काही जण श्री हरी जगत
काही काही जण उगीच वयवरनं आंबाट मागतं. तुझा कसा झाला माहिता, ऐट सावकाराची नाही तुझा दुकान चुरमुऱ्याचा झाला. काही काही जण उगीच पिवत तरी काय. प्रल्हाद शिंदे यांनी अजरामर केलेलं गाणं, हा कसं गाणं आहे ते बुवा बघा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. या गाणं तेव्हा वाजला, तेव्हाच्या आजोबानू तेव्हाच्या काळात या गाणं काय. श्री हरी जगत पिता काहीतरी स्पीकर वाजता, चल रे बाबल्या जाऊया. ह्या गाणं तेव्हा होता. म्हणजे त्या गाण्यावरनं त्या सगळ्याच विल्हेवाट नाही नाटणी सत्यानाश. म्हणजे ही गाणी म्हणजे ते प्रल्हाद शिंदेंगा काहीच विषय ना. आता तिने म्हटलं नाही या गाणं काहीच आता जब तक सासे चलेगी. कोणी म्हटलं गायक कोण येतो तो माका वाटतं त्या तुम्ही त्या गाणं म्हटलंच ना तो पाकिस्तानला कोणतं फतेह अली खान जाग्यावर टापाकलो वाटतं. काय सूरत भाऊ तुमचे. हा ठीक आहे असू दे. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्य नारायण. त्याची पत्री नव्हती सुंदर, किनारी आणि नौकाच मार्गाने नव भरले पूर्ण धाव्याने. व्यापारी साधू वाण्याची पाण्यास नारायणाचे चरावे, सकल मागावे चरणी श्री हरीचा लागावे. घराशी अनवाणी करतो तयाची पत्नी नव्हती शिलवान, तयास नव्हते काही संतान, तिला नवस म्हणून वाल्यान. कधी पत्नीला काढली जाण, कन्याई झाली का संपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवील काळे आवडीचे. काही ना कधी त्यांच्या नादी तुम्ही लागू नका. बुवा वारकऱ्याच्या माध्यमापर्यंत सुंदर बतावणी तुमची. तुम्ही सांगितलास की आई काय आहे, बहीण काय आहे, बरोबर ना बुवा. पण तुम्ही त्या भोंदूबाबाच्या नादाक लागान त्या भोंदूबाबाच्या खाड्यात जाऊन भोंदूबाबाच्या खाड्यात गेल्यानंतर सांग त्यांना आठवण झाली की भोंदूबाबान त्यांच्या तुळशीतली माती हाणूक सांगलेली होती. त्या भोंदूबाबा उलटो तू दाणी घातलं, त्याच्यात तुळशीतली माती नेलेली म्हणता काय सांगितलं कुंडली त्याची. बुवा भोंदूबाबाच्या नादाक लागान सांगता की तुमचं चिडू कोणा वांगडा हा, तर तुम्हीच काय तर बघा. आता मगाशी सांगितलं मुलीला चांगली तुम्ही सांगितलं बुवा, बरोबर ना. ह्या आता काही राहुल आता लोक सांग्या ब्रह्मदनानं स्वतः कोरडे पाशानं. मगासपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत ठीक होतो, जसा मावळक लागला तसा तुझा चिडू कोणा वांगडा, तुझी बायली खांच्या वांगडा गेली. या काय खायचं या. हे प्रभू हरि रामकृष्ण जगन्नाथम परमानंद हे क्या हुई. वैभव सावंत गमछाही खुल गया. आपल्याकडे नवीन स्टॉक भेटणार. पण आज बुवा आज तुमचा मान ठेवूनच आपण बारी करणार. कारण बुवा त्या दिवशी असाच झाला हो, माझ्या मित्राची आई ऑफ झाली. माझ्या मित्राची आई ऑफ झाल्याबरोबर बुवांका सांगले बुवानू चला हो सांत्वनाक जाऊया. बुवा म्हणता हा चला येतोय. गेल्याबरोबर विचारो मित्र माझो आई ऑफ झाल्यामुळे तू घेत त्या वार्त्यात घुसलच म्हणून या. आता तू जसा बोलणार
त्याच्या 4 पटीने आपल्याकडे असणार. पण नंतर अभंगाक सांगायचं नाही बुवा हे बोलले म्हणून बुवा असा केल्यान, बरोबर ना. मित्राची आई ओळख झाल्याबरोबर ताडखन जो बुवा गावात दिले, ताडखन जो बुवा इलो, मैत्रीचा प्रेम ना का. गेल्याबरोबर मित्राची आई ओळख झाली. मित्राक विचारलं, मित्रा अरे रडू नको रडू नको रडू नको, ही तुझी आई नाही होती, ही माझी आई होती, माझ्या मित्रांची आई होती, साऱ्या गावाची आई होती. वळखले असा सांगल्याबरोबर घरा किलो सांत्वन करून पाठी बिटीर त्याचं थोपवले, वाय त्याका दम दिलंय. भावा होतलं सगळं नीट होतला. तेवढा झाल्याबरोबर घरा केल्या 15-20 दिवसात बुवांच्या मित्राची बायको ऑफ झाली. बायको ऑफ झाल्याबरोबर बुवान फोन लावले आणि ताडकन बुवा आई अमुक ठिकाणी जाऊचा. म्हटलं चला, मैत्रिणीचा मित्राचा प्रेम ना. गेल्याबरोबर जाऊन आपलं मित्राच्या बाजूक उभं राहून आणि सांगता, अरे रडू नको रडू नको रडू नको, ती तुझी बायको होती, ती माझी बायको होती, ती माझ्या मित्रांची बायको होती, साऱ्या गावाची बायको होती. एवढा म्हटल्याबरोबर एवढं मोल ठेवलेलं होतं, पाट्याचा साल काही शिल्लक ठेवलेला नाही बुवाचे. तशाच तसे ऐकला ते म्हणतं, जैल बुवा तुझा चालू करू, ह्याचा चालू असताना मी काय चालू करू, पेटवतोय आणि ह्या पेटला काय घरात जाऊन मोकळे मी लवकर मान. सुंदर गाणी आहेत बुवा. कारण आज छत्रपती शिवाजी महाराज नाही का बुवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी एक गाणं हे झालंच पाहिजे. भगवान शान आहे, अशी घासाघाशी असतात त्या फाळके सोबत, अशी घासाघाशी. तू शेर त्याच्या सव्वा शेरनी, मग तो सांगतो मी पाहिली. काय पाहिली? दिल्ली पाहिली. ही बुवा अशी घासाघाशी आमची होता. पण वयवरना आंबट नाही, भांडण वगैरे काही नाही. तुझा कसा चालला, तू आता चांगला हो असं म्हणा व्हाया की कायच नाही काळाक नाही गोपो गेलो म्हाळाक. हो कसला आवाज आहे हो, तबल्याचा आवाज द्यावा, जरा वाईट द्यावा. कारण आज सांगण्याचं बहुत तात्पर्य एवढंच की आज माझा ओमकार लब्धे आज तबल्यावरती होता. काही कारणास्तव म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम असण्या कारणाने बुवा त्याला ऍडमिट केलो. आमच्या किरण मराठे यांच्या दवाखान्यात त्याला ऍडमिट केलं बुवा आणि तिथून बारी केलो. तुमचं वाचपी हो माझो हा कधी पण आवाज दिले की चल, पैसे पण विचारित नाही. आज तो पैसे घेणार नाही माझ्याकडनं, 1 रुपया नाही घेणार. माका माहित प्रेम आता बुवा वार. भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड जीव संयमी दिले ते मावळे लढले.
त्या ठिकाणी निलेश पाटकर यांच्या स्मरणार्थ तिरबाई बीट्स पाटकरवाडी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे तुझं मित्राचं प्रेम बघाय आता त्यांनी काय लिहिले नाही. बुवा तुम्ही तबलावाल्या पैसे नाही दिलास तर आम्ही देते लाव. पण म्हणजे माझे त्यांनी 600 रुपये वाचवले आणि तुका 100च भागवले. धन्यवाद भावानो. तबला वादक नंदराज यास दिरबाई बीट्स पाटकरवाडी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. स्वीकार. 100%. पैसा पैसा काय नाही. पैसो पाया 3.5 हाताचो देह आपलं माणसाचो बरोबर. नेताना ते 4 जण असे ते पण शेणी लावणार असे 2 बाजूक नेताना 3.5 हाताचे त्याच्या झोपवणार काय म्हणतात तिरडीर. विषय लय घनच बाबा. त्याच्यावर झोपवल्यानी की बुवा 4 जण ते खामवाले असतले खान मारलेले ते वाईच लेवलला असते तर ठीक असे नेणार. या बाजू कशी शेण लावणार अकडे अकडची शेण अकडे पडली काही नेत अकडची शेण अकडे पडली काय करत काय हय 2 रुपयाचा नाणं ह्या बघ हे असं लावतले होय तुझा काय माझा काय लावून नेणं. ते 7:45 वालेच असतात. पाय वाकडो होता पाठतो सांगतो पाय भुतुरगी काय संपाटतो ते पुढचे त्यांना पाठते पाठतो लागता बघ अकडची मान नकडे झाली त्याचे काय करतास पुढे नेल्याने काय ठाम घण घाली तर पडला प्रेत. पडल्यावरती एका माकाची जो तो जाता सान सान कर. अरे मारताच म्हणजे काय तो खाली पडलो तर एका शब्दाने बोलत नाही. तुम्ही माका मारताच म्हणजे काय हा बुवा हा. कारण बुवा असं म्हणजे अनेक अशी गाणी येत असतात. कारण बुवानी मगाशी सांगितल्यानी आजी अंगाई आजी म्हणायची हाय केजनी माझ्या सण जाऊन दे वैभव कुत्र्याच घास खाऊन दे असं. म्हणजे तेव्हा लहानपणी आजी अशी कमरेवर घ्यायची म्हणजे अशी पाटीर झोपवायची उलटी खाली तोंड करून बाबा झोप. आय गेली लाकडा तोडू का आय इली काय त्याच्याकडे देतोय. पण आवाज भारी काढलं असे आवाज काढू नको. भले भले धानके लागले बघलंच ना काय होता चालला आता आवाजाच्या भानगडीत पडा नको. मी म्हटले मधीच पाडू खोचो हांबरोग लागलो. ते मधीच येता करतात बघा ती व्हिडिओ येतात त्या काळो बोको त्या काळो बोको मध्ये करतो मी चकित पडलं. म्हटलं आवाज काय ह्या काय बुवा मस्करीच्या विषय रागवू नको फक्त ऐकलास. एवढा सगळा क्लिअर झालेला बाकी काय विषय नाही. पण आजी कमरेक मारायची आणि सांगायची तेव्हा घास जेवत नव्हतं ना बारको तेव्हा सांगायचे म्हणजे वैभव कुत्र्याचो खा की वैभवन चटामाटा खाल्यान घास काहीतरी बोलणार नाही. काय दुसरं घास खाल्यान वैभव यो गाढवाचो खा तटामाटा काय वैभवान खाल्यान. हे म्हणजे तेव्हाच्या काळातला होता. म्हणजे एक जोक्स साठी बाकी काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सांगायचं तेवढं कमी जा. दुसरा गाणं उद्या. आता हे कुठलं गीत महाराष्ट्र गीत आहे ते आता राज्यगीत काहीतरी झालंय ना होय ना बुवा. जय जय महाराष्ट्र माझा ते गाणं सादर करते बघा. जय जय महाराष्ट्र माझा नरदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र कृष्ण गोयना गजरा घोडावली एक पणाचे भरती बाई मातीच्या धागरी प्रेमधरीच्या कष्टाना प्रेमधरीच्या कष्टाना यमुनेचे पाणी पाजा महाराज माझा
दुसरं चरण बघूया. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, कोलारी मन घटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिरला विदळाच्या नामाने भिजला, देशगौरवासाठी जिजला, देशगौरवासाठी जिजला. दिल्लीचेही पत्राची तो महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यासाठी कैलासवासी सुदाम पाटकर स्मरणार्थ धीरबाई बीट्स कडून 51 रुपयांचे बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. चकवा वादकास धीरबाई बीट्स यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. ह्या भाऊ संगत बघ, संगत संगत चांगल्याची धरायची. येऊचा जाऊचा सगळा भाग त्याला ऐकलं चाल होतो होय. असा मुलाचे पाय पाण्यात दिसतात, पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही डोकी झेंडा. साक्षात उदाहरण आज मुंबईवरून बुवा आज तो बारीला इकडे वाजवायला आलाय. धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी रंजना कदम आताच्या या गाण्यासाठी 51 रुपयांचं बक्षीस. हीच बुवा आपली पोच पावतीये. एखाद्या महिला वर्ग म्हणजे महिला वर्गांकडून बक्षीस आपल्याला आलं, हीच आपल्या हरिभजनाची बुवा ताकद आहे. लक्षात ठेवा. आज कुठेतरी सार्थ झालंय की आपण भजन केलं त्याचं पुण्य. एखादी महिला जरी जाताना म्हटलं नाही की वैभव सावंत बुवा आणि सुशांत जोईल बुवा काय बारी केली, सुंदर बारी, एवढा जरी जाताना बुवा म्हटलात ना, एवढाच हवा आपल्या का, बरोबर ना. आधी पद्धत झालेली आहे. 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यसाची. काय काय हो एवढं सांगतले आणि काय पुढे सांगतले. कॅटॅक नाही जमली तर 15-16 जण कामगार करीने ती उकलून बुवा तुझ्या मानेर घालील. ही कुठली तरी आपली संस्कृती आहे, ती हरवत चालली आहे. वस्तुस्थिती सांगतोय माऊली, खरं आहे. धन्यवाद बुवा. त्यानंतर बुवानी सांगितलं प्रियकर, बरोबर ना बुवा, प्रियशीचं काहीतरी बराच सांगितलं नाही बुवानी. बुवा असंच एक गोष्ट त्या दिवशी घडली, म्हणजे त्या माझ्या मित्राचा डोक्या गायता बघा. त्या प्रियशीन त्या प्रियकाराक सांगितल्या हे म्हणता बाबल्या म्हणा नको, बाबलो खावळान पडा. ऐकला मग ते प्रियकाराक सांगता हे म्हणता सोन्या चल म्हणता अशा ठिकाणी म्हणता माका घेऊन चल ज्या ठिकाणी कुठला कपल घेऊन गेला नसत कोण, म्हणजे तो प्रियकर प्रियसी काही घेऊन गेलो नसत, अशा म्हणता जाग्यावर माका घेऊन चल. त्या अभ्यास अगोदरच कोडा सांगूच्या आधी तकडे बार घातल्याने जाग्यावर सोळक्या तो. ऐकलास बुवा विषय काय सांगते तुमका. अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी कोणी गेला नसेल. त्या प्रियकरान काय केलंय, त्या स्मशानभूमीत त्या पुरी घेऊन जातो. प्राणप्रिय तू सांगितलं माका की म्हणता अशा ठिकाणी घेऊन चल, अद्याप म्हणता ऐकून इला नाही म्हणून तू कमी घेऊन इलं की प्रियकरी ती का सांगता प्रियकरा. अरे म्हणता मेल्यानंतर हे येतच स्मशानात, तू तर म्हणता जिथे पण येणं. काय म्हणता सोन्या तुझं माझ्यावर प्रेम अरे. जुना हाड आता जुना हाड, तेव्हाच्या काळी सडे माळी काही ठेवले त्याने अगोदरच सांगले स्मशान म्हणून. म्हणजे हे बुवा चघळून टाकलेले जोक्स पण काही तरी वापरूच्या लागतात बुवा, बरोबर ना. त्यांनी अगोदरच्या काळात सडे माडे गाजवून टाकल्याने होत. म्हणजे सांगायचे प्रिय संध्याकाळी 6:30 वाजता अन्नाच्या कलमाखाली भेटणे आहे. हो ती चिठ्ठी एखाद्या बारक्या मुलाकडे दिल्या की ती चिठ्ठी वेळच जर त्या प्रियकराची जाऊन त्याच्याकडे जाऊन पोचली नाही तर बाबल्यान पूर्ण आंबो कलामता झाडून ठेवलेला असताना. ही परिस्थिती तेव्हाची बुवा. एवढंच आहे, बाकी काही विषय नाही. पण बुवा सुंदर सुंदर असे तुम्ही गाणी म्हटलात. नाही काय कारण सांगायचं तात्पर्य एवढंच की बुवा काही लोक भांडण करून माय बाप्पाला वाटण्या करायला लावतात. काही लोक
भांडण करून आपल्या मायबापाला वाटण्या करायला लावतात. मग त्यातून मिळालेल्या आणि घराला नावं देतात. काय जाऊया वाईट थांबा, आई वडिलांची आशीर्वाद असा घरात नाव. म्हणजे काय आहे कलियुग, काय आहे ते बघा. गाणं त्यांच्यासाठी, गाणं तुमच्यासाठी आजोबांना. तुम पास आए यो मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए. आजोबांनी पण चटके. तुम पास आए यो मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है, अब तो मेरा दिल जागे न सोता है. क्या करूँ कुछ होता है, क्या करूँ कुछ होता है, क्या करूँ कुछ होता है. तो सुंदर तुम्ही गाणं म्हटलं बुवा. एक गाणं आहे म्हणजे मी ट्राय करतो, बघूया आवाज लागता का. जर आवडला तर नक्की टाळ्यांचा आशीर्वाद. नको छंद नंद किशोरा, नको सोडून गेली कनारे, नको सोडून गेली धरलेला सोड तू कृष्णा, जाऊ दे विकण्यालुनी पानारे, जाऊ दे विकण्यालुनी. बरोबर बुवा. तुझी पट्ट तुझी मस्करी श्री हरी, प्रीतकाना तुझी रे सावन बुवा तुझी रे, प्रीतकाना तुझी रे नाही बरी, प्रीतकाना तुझी रे नाही बरी. बाई गती तुझी मस्करी श्री हरी, प्रीतकाना तुझी रे नाही बरी, प्रीतकाना तुझी रे नाही बरी. बाई गती वागडी वागडी या ठिकाणी रोही हिंदत तुळशी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय बुवा. त्यात नंतर बुवा, प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला, गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला. पाकरा आदत केलं तुला, दारी करून तूच मनशी गद्दार मला, दारी करून तूच मनशी गद्दार मला. पाकरा सांगितलं की कोरोनाच्या काळात श्रद्धांजली व्यक्त केली बुवा.
बरोबर ना? कैलासवासी वैकुंठवासी ते झालेत. त्यांच्यासाठी एक गाणं बघा. अशी काळाची चावल आली, तो स्वरक आवाज लागता हो. बाग सुखाची करपून गेली, असं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, अशी आली बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सार, होता दिलांचा दिलदार, माझ्या भावांचा दार. मगातपासून बक्षीस येते त्या भावासाठी एक आदरांजलीवरती बुवा गाणं सादर केलं. ठीक आहे, धन्यवाद. हो, त्या दिवशी असाच झाला बुवा. शेवटचं मुद्दा तुमचं वाचलंय ना बक्षीस? तुका स्वप्न नाही ना पडत बुवा. त्या दिवशी असंच झालं की एका शाळेमध्ये इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता, म्हणून मास्तरांनी अगोदरच त्यांची परीक्षा घेतल्यानी. तुम्ही बोललास म्हणून बोललोय, नाही तर तो बाजूकट ठेवला. त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप काय असा हा भांडवल खूप पण जपून काढायला लागतं. कारण शाळेत अशा इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता आणि शाळेत इंग्लिशचा स्क्वॉडात मास्तरांनी अभ्यास घेतल्यानी पाड्यार मोठो भलो भक्कम हे काढल्यानी. ए म्हणजे आण्याची बायको. बायको नाही ना तर काहीतरी फेकू बिकून मारीत माझे. हा हवा एक जोक्स म्हणून हे भलो काढल्याबरोबर आण्याची बायको. मास्तरांनी बी काढल्या म्हणजे पोरांच्या लक्षात राहावा व्हाया म्हणून बी काढल्याबरोबर बाबण्याची बायको. सी काढल्याबरोबर चंद्याची बायको. केवढ्यात पडला ह्या? बी म्हटल्यानंतर दिनवाची बायको. एक फक्त जोक्स म्हणून तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. बी म्हटल्यानंतर दिनवाची बायको असा सगळा झाला. मास्तरांनी एम पर्यंत घेतल्या. एम म्हणजे मण्याची बायको. एवढा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी स्क्वॉड इल्याबरोबर त्या इंग्लिशच्या स्क्वॉडवाल्या मास्तरांनी भलो भक्कम ए काढल्या. सगळ्यांची बोटावर त्यांना माहिती आहे म्हणजे अन्याची बायको. मास्तरा घाम फुटलो, काय भाव प्रकार येऊ. बी काढल्याबरोबर त्यांना माहिती बबण्याची बायको. सी काढल्याने डी काढ सगळा झाला. पण त्या मास्तर एवढं हुशार होतो, तो एम म्हणजे मण्याची बायको. तर एम झालो काढल्याबरोबर भांगला त्या मास्तरानं उलटो डबलो काढल्यान. बुवा फुटलो घाम. बुवा बाजूच्या सांगता फुसफुसता काय रे, इथं म्हणता मण्याची बायको वाटत रे, पण म्हणता भांगला त्या मान्याच्या बायकोची ढेंगा म्हणता वर कशी झाली. बुवा ह्या तुमच्यामुळे, बाकी असं काही विषय नाही. ठीक आहे. आणि एक म्हणजे राहिला विषय बुवा, भजन म्हटल्यानंतर पंचरत्नांची आठवणी 100% मी करून देतो. या गाण्यातून बघा माझे पंचरत्न काय आहेत ते फक्त बघा. त्याच्यानंतर बुवा मी गजराला हात घालणार, जास्त उशीर घेणार नाही. दोनाचं राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक प्यारा गडावर एक प्यारा गडावर, एक चौदार एक प्यारा गडावर, एक प्यारा गडावर, एक राजगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला. दलितांचा राजा महारी घोषित केला. असे नर्मली दोन शोभले
परशुराम पांचाल मन रे तन मन लावून कर भजन रे संसारी आलित नाही मान वाडे जपून तू मान कमल से विलास पाटील हुआ सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया चोरा कसं सोडाय तुला कसुदेचा पुरा सावकाच्या पुरा त्यानंतर ये देवा तुझ्या दरबारी गणेश चतुर्थी आल्यानंतर
प्रत्येकाच्या स्टेटसला वाजणारं सॉंग म्हणजे गाणं ते म्हणजे बघा काय महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण त्या कोकणात चतुर्थीचा असे नरमरी शोभले एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व जास्त वेळ न घेता गजराला सुरुवात करतो बघा. अतिशय सुंदर विषय भावाने सांगितला बाप शॉर्ट अँड स्वीट. बाप काय मंडळी तो या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी कैलासवासी विजय पाटकर व कैलासवासी निलेश पाटकर यांच्या स्मरणार्थ दिलबाई बीट्स यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद. त्यांच्यासाठी आधी एक गाणं म्हणून नंतर त्यांच्यासाठी. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना कपड्या मंदी दुनिया झाली बघा धुंद लोक आहे राणी आपल्या धुंदी माझ्या धुंद माणसाने माणसाचे सोडले कारण तिथं म्हाताऱ्याच्या डोक्याची गाठ सुटला आणि सांगू राणी मला गाव मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे ख्वाब से उड़ा के तेरे संग जीना यार. भावना तुमच्यासाठी तेरे संग मरना तेरे जैसा यार कहा ऐसा यार. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझको तुझे बुला के तेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझको तुझे बुला के तेरी यारी को बुरा माना करेगी दुनिया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी गजराला सुरुवात करतो बघा. या ठिकाणी कैलासवासी नंदकुमार वसंत पाटकर यांच्या स्मरणार्थ
आशीर्वाद रुपये 501 रुपयांचं बक्षीस आले कैलासवासी नंदकुमार वसंत पाटकर यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करतोय. या ठिकाणी सुंदर विषय बाप नाही कळला कोणा बापू मोजून 14 मिनिटं बाकी आहेत. नाही होय टायमिंग वेळेला महत्व वेळेला नाही कळला गुणा बाप झाला बाप नवे शाप नाही कळला गुणा बाप मला बाप नवे शाप बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप 9 महिने ओटी सांभाळी तुला नाही चिंता दोन जीवांची बघायला महिलेला विचारा एका महिन्याचं महत्व काय आहे. कारण बुवा 9 महिने ओटीपोटी सांभाळते बाळा झोप नाही चिंता जेव्हा ती त्याची बायको म्हणजे आई बरोबर असते तेव्हा 2 जीवांची काळजी करणारा बाप मंडळी कोणाला दिसणार नाही. म्हणून काय म्हणतो आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळावर सुखी देव दोघा पहिली तो देवाला पाद नमुरे आनंद पारवार पाळता नमुरे आनंद पारवार बाप कुटुंब संस्कार आई प्रेरणा तो बात नाही आईची दिसते माया बापाचं प्रेम नाही. संस्कार देते आपली आई आहे आणि प्रेरणा तो आपला बाप आपल्या लेकराला 100% देतच देतो. कारण प्रत्येक बुवा हा भजनाच्या माध्यमातून आपली आई काय हा सांगतो पण आज बुवा आपला बाप काय हे गजराच्या माध्यमातून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय. म्हणून काय म्हणतोय पूर्वी क्षणोक्षणी नंदना परी बाप बघा दे जन्मभर नंदना परी बाप बघा दे जन्मभर बाप नाही गळला गुणा बाप बाप नवे बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप मुलाने शिकलं माझ्या बाळाने शिकावे दुःख मी बघीन सुख त्यांच्या नशिबी मुलाने शिकलं माझ्या बाळाने शिकावं दुःख मी बघीन सुख त्यांच्या नशिबी यावं. बुवा कुठला देखील बाप असं म्हणू शकत नाही की माझाच भला होणे माझ्या पोराचं वाईट होऊन द्यायचं. कुठला देखील बाप हे आपल्या भारत देशात कुठलाच बाप म्हणू शकत नाही. म्हणून काय म्हणतोय बुवा जेव्हा 4 विद्यार्थी किंवा विद्यार्थी असे उभे असतात ते 4 जणांकडे मोबाईल असतात आणि त्याच्याच लेकराच्या हातात मोबाईल नसतात तर लांबून जर एका बापानं बघितल्यान तर तो आतून म्हणजे हृदयातून रडता बुवा. कारण ही गरीबाची पोरं असली श्रीमंताची पोरं असली तरी पण त्यांच्या हातात 12-12, 15-15 हजाराचा फोन. पण त्यात जर त्या बापाशीने बघितल्या 4 जणांकडे फोन माझ्या चेडवाकडे नाही की तोच बुवा बाप कोणाच्या तरी दारार हुमऱ्यावर जाणार बाबा 10,000 रुपये दी बाबा 15,000 रुपये दी ते 15-20 हजार रुपये त्याचा कर्ज काढून दिवसभर त्याच्या शेतात
काबाड कष्ट करून ते 15,000 रुपये फेडून आपल्या मुलीला अँड्रॉइड पीस घेऊन देणारा बाप मंडळी कोणाला दिसला नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, मोठ्या घरची डोळ्यांनी पाहावे, आयुष्य लाभ त्यांनी शतायुषी व्हावे. शपथ कधी बाबांची येईल ओठावर, शपथ बाबांची कधी येईल ओठावर, बाप कुटुंब आधार. काही कळला बोला बाप झाला बाप नवे शब्द, बाप जीवनात सार, बाप जीवनात सार बाबा. शेवटचं चरण, संसारासाठी बाप राम राम रामतो, नाही घेत पुष्प बाळ राम जगतो. लग्न कार्यामात एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी ही काही तो मागतो. गजराची सांगता करतो, पण सांगता करण्यापूर्वी बुवा लग्न कार्यामध्ये तो एकला उपाशी राहतो. कारण त्याची लेक जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाता तेव्हा तो बाप किंवा आऊस जेव्हा मंगलाष्टक चालू असतं तेव्हा भिताड्याच्या पाठी रडत असता. तेव्हा कुठचा गाणं असता, माया पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला. ह्यो पॅच आहे ना पॅच, तो खरोखर त्या माझ्या बहिणींका समजा हो ऐकलास असे विषय. त्या ठिकाणी कैलासवासी नंदकुमार वसंत पाटकर यांच्या स्मरणार्थ शिवसेना शाखा प्रमुख ऍडव्होकेट बिल्वाताई रंजरकर यांकडून 251 रुपयांचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. माझ्या पित्याच्या सावलीतला स्वर स्वर काळ सुखाचा ओसरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. जेव्हा गाणं लागतात तेव्हा तो बाप आणि आऊस त्या भिताड्याच्या पाठी रडत असता. बुवा अंगार बुवा आता एवढं वाईट वाटतं मला होता कधी बुवा अशी बारेत नायो बारेत मीच नव्हे असे 7-8 असे वयस्कर त्या बापाचं बुवा गजर सादर केलं, 2,000 रुपये बक्षीस काढून दिल्याने असे रडत होते ना. त्याच्यामुळे बाजूचं बुवा पण रडलोय, मी पण रडलोय. म्हणजे अशी बुवा हे भजन आहे बुवा, लक्षात ठेवा. अरे सासरलाई बहीण निघाली सासरलाई, तो आज येऊक नाही, लग्नाच्या बंधनात अडकलो म्हणून तो येलो. पण त्या का उद्या फोन काय बोलतो, ओके ठीक आहे. पाकवाटला काय लग्न केलं म्हणून येलो की नाही, 100% उद्या दर्शन माझं फोन लावणार. सासरलाई बहीण निघाली सासरलाई, बहीण निघाली भावाची गाडी, सगळी माहेरची वरती अक्षता डोई वरती स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं पुरेश्वरं सिद्धिदं बल्लारं हुडुगं विनायकमणं चिंतामणी केवलं. वा जवळ मंगलाष्टक लागतं बुवा तेव्हा तो आवसानी परत रडत असा. परती अक्षता डोई वरती सनई दौगडा गाणी राम
कृष्ण रुक्मिणी कृष्ण रुक्मिणी शोभे लोडी नेसली माहेर माहेरची साडी. कारण बुवा आज त्या दिवशी माझ्यावरती एक असं प्रसंग आलेला बुवा. रात्रीचे 7:30 पावणे 8च्या दरम्यान बुवा माझी गाडी बंद पडलेली. पण ह्याच गावचे पाटकरवाडीतले काय त्यांचं नाव येते दिनेश एक नंबर व्यक्तिमत्व बुवा. पण माझ्यावरचा प्रसंग आला म्हणून सांगतोय. पण माझी गाडी बंद पडली तेव्हा त्यांनी जात्या वेळी त्यांनी मला विचारलं बुवा म्हटलं तुमचा प्रॉब्लेम काय झालाय. म्हटलं माझी अमुक अमुक गाडीची जरा स्टार्टच होत नव्हती. पण त्या माणसानं 10 ते 15 मिनिटं देखील नाही 10 मिनिटात ते मेकॅनिकल बोलून ती गाडी माझी चालू करून दिल्याने. ह्या बुवा प्रेम आहे. आज त्यांच्या गावात आलंय म्हणजे थोडंफार बोललंच पाहिजे. कारण ते हे आहे बुवा आशीर्वाद आहेत लक्षात ठेवा बरोबर ना. पण त्यांच्यावरती पण बुवा एक गजर थोडक्यासाठी केला होता. आताच इथे रचवलाय मग तो प्रयत्न करतो. काय रे तो हातात लिहिलंय रे तो. चाल बरं बुवा. लेकाई कुंडी एक दिली परक्या घरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज. देवा माणूस लाभला आज या कलियुगी देवा माणूस लाभला आज या कलियुगी. दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी. देवा माणूस लाभला आज या कलियुगी देवा माणूस लाभला आज या कलियुगी. दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या. आशीर्वाद आहे त्यांना गिरगारामेश्वराचा आशीर्वाद लाभो. कारण बुवा गाडी जेव्हा पंक्चर काय झाली बंद पडलेली 1 रुपया देखील माझ्याकडून घेतला नाही. आशीर्वाद आहे त्यांना गिरगारामेश्वराचा जन्मायोनी धर्म स्वीकारला समाज सेवेचा. आशीर्वाद आहे त्यांना गिरगारामेश्वराचा जन्मायोनी धर्म स्वीकारला समाज सेवेचा. हर्षरत्न जन्मले रामसंदेय नगरी हर्षरत्न जन्मले रामसंदेय नगरी. दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी. देवरूपाने येती देवरूपाने येत आहे ते बघा. अमित पाटकर यांच्याकडून हे आताचे काव्य थोडंफार जमलंय दिनेश पाटकर यांच्यावरती. त्यांसाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक. देवरूपाने येती सदैव ते दाऊनी देवरूपाने येती सदैव ते दाऊनी समस्या करुणी मन जिंकली हो जानी. देवरूपाने येती सदैव ते दाऊनी समस्या करुणी मन जिंकली हो जानी. शतायुषी व्हावे तुम्ही आओ जन्मी शतायुषी व्हावे तुम्ही आओ जन्मी. दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर व्यक्ती जन्मली या भूमी दिनेश पाटकर जन्मली या भूमी. धन्यवाद. या ठिकाणी दिनेश पाटकर
यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट सौरव पाटकर यांच्याकडून काय लिहिलंय असू दे, ठीक आहे. दिनेश पाटकर होता कधी कधी, दिनेश पाटकर यांच्या समर्थनार्थ ओके ऍडव्होकेट सौरभ पाटकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा स्वीकारतोय, धन्यवाद. प्रवीण पाटकर आणि कौस्तुभ पाटकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं बक्षीस आलंय. या गाण्यासाठी धीरबाई बिट्स यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आणि या ठिकाणी गजराची व सांगता करते बघा. लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो, लग्न म्हणले उपाशी राहतो. लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो. प्रमदविनमिते तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमदविनमिते तुम्हाला विसरू नका उपकार. बाप कुटुंब नाही कळला गुन्हा बाप झाला, बाप नवे शाप नाही कळला गुन्हा बाप झाला. बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार. बाबू बाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धीरबाई देवी माझी आई, माझला ठाव द्यावा बाई. उदो बोला उदो आई, धीरबाई देवीचा माझं मायबाप